माणसाचं नैराश्य जर घालवायचं असेल, मला तर वाटतं की युवकांनी मात्र निश्चितपणे वारी करावी. कारण आपल्या संतांनी सांगितलंय, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव हा काळ असे दुरी ठेला. शक्यतो आपली मुलाखत ऐकणाऱ्या युवकांना मी आत्ताच विनंती करतो, मी आता हे जे संत वचन बोललो याच्यावरती प्रत्येकाने ध्यान द्यावं. माझा एक फार जवळचा मित्र, त्याला मी म्हणायचो की तू माझ्या बरोबर एकदा तरी वारी कर, एकदा तरी वारी कर. नाही रे, बघू आपण पुढच्या वर्षी जाऊ, पुढच्या वर्षी जाऊ, असं करत करत जवळजवळ 50 ओलांडली आता आम्ही. आणखीन वारी आता त्याचे दोन्हीही गुडघे कामातून गेलेत. तो आम्ही पूर्वीचे खेळाडू, पूर्वाश्रमीचे कबड्डी खेळाडू असल्यामुळं आमचे हाडांना मार वगैरे लागलेला आहे. बरोबर. आणि त्याला जास्त मार लागला गेल्यामुळं आता तो ती वाटचाल करू शकत नाही वारीची. आयुष्याला मुकला. आज त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं की मी वारी करू शकलो नाही. त्याच्याकडे आज सगळी सुख आहेत, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्याच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, त्याच्याकडे बंगला आहे, सगळं आहे, परंतु तो आमच्या बरोबर पायी वाटचाल करू शकत नाही. म्हणून संत वचन जे आहे की जोपर्यंत हे सिद्ध आहे, काय जो हे सकळ सिद्ध आहे, म्हणजे हात आणि पाय तुमचे जोपर्यंत सिद्ध आहेत, हात चालावाय, तोपर्यंत तू काय कर, आपलं स्वहित साधून घे. वारी म्हणजे स्वतःच हित आहे, स्वतःच हित आहे, ते साधून घे. तेव्हा तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. काय कर तर तीर्थयात्रा कर. मग तीर्थयात्रा कुठली कर तर आपल्याला तुकोबारायांनी सांगितलंय पंढरीची वारी. बरोबर. आपल्याला अनेक संतांनी सांगितलंय, आणि जे जे संतांनी केलंय, झाडू संतांचे मार्ग, जे संतांनी जे केलंय ते आपण करायचं. आपल्याला आयतं ताट वाढून ठेवलेलं, आपण फक्त ते काय करायचंय, खायचं काम करायचं. बरोबर. सगळं काही करून ठेवलंय हो. संतांच्या वेगवेगळ्या, आता जे भजन चालतं ना पालखीमध्ये, जे सोहळ्यामध्ये भजन चालतं, तर त्या मालिका तयार केल्या गेलेल्या आहेत. पूर्वाश्रमीचे अनेक मोठे मोठे संत महात्मे होऊन गेले, त्यांनी जी ग्रंथ संपदा निर्माण केली, परंतु त्या ग्रंथातले वेगवेगळे अभंग, निवडक अभंग, वेचक अभंग तयार करून त्या लोकांनी एक भजनी मालिका तयार केली. फार कष्ट घ्यावे लागले त्या लोकांना त्यासाठी. आणि आमच्या पुढे आता आयती मालिका ठेवलेली, आणि सगळे जे सोहळे चालतात ना, तर त्या मालिकेच्या नियमाप्रमाणे, नित्यनेम मालिका म्हटलं जातं, त्या नियमाप्रमाणे सगळे दिंड्या ते भजन करत चालतात. मला सांगा ना, आपल्याला आता लाकडं गोळा करायची नाही, चूल बनवायची नाही, स्वयंपाक करायचा नाही, अहो आपल्याला फक्त वाढले गरम गरम खायचं, गरम गरम. बरोबर. पण ते केलं पाहिजे, बरोबर, ते आपलं कर्तव्य आहे. नक्कीच. तर युवकांना माझी एक विनंती असेल की तुम्ही तरुण आहात, तुमचे हातपाय जोपर्यंत सिद्ध आहे तोपर्यंत वारी मात्र निश्चित करा. तुमचं ध्येय कुठलंही असू, पण एक जरी वारी तुम्ही केलीत तरी त्या ध्येयाला पटकन सामोरं जाण्याची क्षमता तुमच्यामध्ये मात्र निर्माण होईल. म्हणून युवकांनी वारी करावी. बरेचसे माझे मित्र असेही मला म्हणतात, अरे हे काय आपलं काम आहे का वारी करण्याचं काय. त्यांना माझी विनंती राहील, तुकोबाराय म्हणतात, क्षणभंगुर नाही भरोसा. अरे क्षणाचाही भरोसा नाहीये. मला सांगा, आपण कधी मरणार आहोत आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. मग उद्याची वाट पाहू नको. कल करे सो आज कर, आज करे सो अब. लगेचच ह्या मार्गाला लाग. आणि माझी युवकांना विनंती आहे, हातपाय थकल्यानंतर तुम्हाला ही वारी करता येणार नाही. तुम्ही या आयुष्यात या वारीला मुकाल. लवकरात लवकर वारी करण्याचा प्रयत्न करा. वारीचा आनंद लुटा. वारीमध्ये सगळ्या क्षेत्रातले लोक चालतात, सगळेजण त्याचा अनुभव घेतात. वारीमध्ये हौशे, गौशे, नवशे हे सगळेच चालतात, आणि सगळ्याला त्याचं समान फळही मिळतं, कारण पांडुरंग परमात्मा सगळ्यांनाच आशीर्वाद देत असतो. बरोबर. नक्कीच
खरं तर तरुणांनी वारी केलीच पाहिजे. इकडे तिकडे भरकटण्यापेक्षा वारीकडे चला. वारी खरं तर समानतेचं प्रतीक पण मानलं जातं. वारीमुळे खूप काही शिकायला मिळतं. खूप जणांचा अहंकार पण तिथे ठेचला जातो असं म्हणायला हरकत नाही. खरंच अशी ही महत्वाची वारी आहे.